नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकतोय अनोळखी या वळणावर भाग 21. मागच्या भागात आपण बघितले होते, मेघना जवळपास 6-7 महिन्यांनी बरी व्हायला लागली होती. फक्त आरतीमुळे. बरीच मेहनत घ्यावी लागली होती सगळ्यांना आणि मेघनालाही. तिच्यातली हरवलेली मेघना शोधणं कठीण काम होतं. आज ती ही लढाई जवळपास जिंकलीच होती. उरलेली ही जिंकणारच होती. आरतीची भक्कम साथ जी होती तिला. आता बघूया पुढे. किती दिवस आणखी अशीच उदास बसून राहणार आहेस? आरती म्हणाली. माहीत नाही, मेघना म्हणाली. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मेघा. मी तरी काय करू सांग ना. कल्पनाच करता येत नाही ग. माझ्या आयुष्यात आता विवेक नसणार आहे. कसं जगायचं मी त्यांच्याशिवाय? फक्त शरीर जिवंत आहे. यातला प्राण तो सोबत घेऊन गेलाय. सोबत त्याची छबी पण नेली त्याने. कसं तरी त्याच्या बाललीला बघून स्वतःला सावरलं असतं मी. नशिबाला तेही मान्य नाही. मेघना उदासपणे बोलत होती. अश्रू संपले होते आता. आयुष्य पूर्णपणे कोरडं झालं होतं. हीच तर नियती असते. जिवलग सोडून गेले तरी जगावं लागतं. जाणारा जातो, पण मागे राहणाऱ्याला शिक्षा भोगावी लागते, आरती म्हणाली. तेही आयुष्यभरासाठी, मेघना उदास हसत म्हणाली. काळ सगळ्या जखमांवर फुंकर घालतो. फक्त आयुष्य थांबू द्यायचं नाही, पुढे चालत राहायचं, आरती तिला समजावत म्हणाली. माझ्यामुळे तुझं ही वर्ष वाया गेलं ना. किती करशील ग माझ्यासाठी? तुझ्यासाठी नाही, स्वतःसाठी. माझी जिवलग मैत्रीण मला गमवायची नव्हती. आणि 1 वर्ष काय आहे? आयुष्य पडलं आहे पुढे शिकायला. तू आमच्यात परत आलीस हे महत्त्वाचं. काका काकूंकडे बघवत नव्हते ग. आता बघ थोडे सावरले आहेत, आरती म्हणाली. हो, मी सर्वांनाच त्रास दिला ना. हे असं काही बोलायचं नाही. तू बरी झालीस हेच खूप छान आहे. आणि डोक्यावर तणाव येऊ द्यायचा नाही. सगळं चांगलं होईल, हिंमत ठेव जराशी, आरती म्हणाली. मेघना आता शांत बसली. विवेकच्या आठवणीत ती स्वतःला काही क्षणासाठी का होईना विसरत होती. बाकी वेळ जरा गप्पच असायची. आईला कामात मदत करायची. बाबांसोबत आधीसारखी नसली बोलत तरी चौकशी करायची. तिचा व्यायाम आणि मेडिटेशन मात्र चालू असायचं. राह पे काटे बिखरे अगर उस पे तो फिर भी चलना ही है. शाम छुपा ले सूरज मगर रात को एक दिन ढलना ही है. रुत ये टल जाएगी, हिम्मत रंग लाएगी, सुबह फिर आएगी. हो ये हौसला कैसे झुके, ये आरज़ू कैसे रुके. आज मेघना बऱ्याच दिवसांनी गाणं ऐकायला बसलेली. शफकत अमानत अलींचं हे गाणं ऐकताना तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. जणू हे गाणं तिच्यासाठीच लिहिलेलं होतं. ती विचारांची गर्दी दूर सारत उठली. कपाटातला दोघांचा अल्बम काढला आणि बघत बसली. विवेकच्या फोटोकडे एकटक बघत त्याच्या फोटोतल्या चेहऱ्यावरती प्रेमाने हात फिरवत होती. मेघना, जेवायला येतेस ना? तिची आई तिला दारातून हाक मारत होती. हो आई, आलेच, ती आपले अश्रू सांभाळत जड आवाजात म्हणाली. बाळा, पुन्हा पुन्हा कशाला त्या आठवणी घेऊन बसतेस? आई म्हणाली. सहजच ग आई, वेळ जात नव्हता म्हणून जरा. कळतंय ग मला, तुला आठवण येते विवेकची, म्हणून तू त्याला असं फोटोत शोधण्याचा प्रयत्न करतेस. कसं विसरू? नाही विसरता येत आहे मला. खरंच माझा विवेक कधीच परत नाही येणार का ग आई? मेघना प्रश्नार्थक नजरेने आईकडे बघत म्हणाली. कसाही आपण अंत्यसंस्कार केलेत त्याच्यावर, आई डोळ्याला पदर लावत बोलली. मग आठवणीत तर जिवंत ठेवू शकते ना मी त्याला. पण या आठवणींचा आपल्यालाच त्रास होतो ग. त्यापेक्षा मागचं विसरून पुढे चालायचा प्रयत्न करायचा, इतकंच. आयुष्य तर जगावेच लागणार आहे, ते थांबवता येत नाही, आई तिच्या डोक्यावर थोपटत बोलली. त्रास तो गेल्याचं दुःख खूप मोठं आहे. या जन्मात कमी व्हायचं नाही ते.
उलट त्याच्या आठवणीने थोडासा दिलासा मिळतो. तू सुखी राहावंस एवढीच इच्छा आहे ग आमची. त्या देवाकडे दुसरं काहीच मागणं नाही, आई म्हणाली. मी ठीक आहे आई, तू काळजी नको करू ग, मेघना म्हणाली. बरं चल, जेवायचं आहे ना, बाबा थांबले आहेत आपल्यासाठी, आई म्हणाली. तिचे बाबा हल्ली मेघनाची फारच काळजी करायचे. तिच्याशिवाय एकटे जेवतही नव्हते. ती मोठ्या प्रयासाने बरी झालेली. आता परत काही असं होऊ नये असं वाटायचं त्यांना. मेघना, तुझं शिक्षण पूर्ण कर ना आता. तसंही घरी बसून बसून तुला कंटाळा येत असेल ना. आधी कशी गावभर उंडारत राहायचीस, आता कुठे जात नाहीस. तिच्या बाबांनी जेवताना विषय काढला. उंडारत? काय हो बाबा, तुम्ही पण? म्हणजे भटकत राहायचीस ना. तुझ्या आईचा शब्द आला अचानक तोंडात, बाबा म्हणाले. उंडारातच असायचीस तू. कुणाच्या मळ्यातले आंबे तोडायचे, कुठे कुणाला धमकवायचं, मारामारी करायची, हे सगळे कामं करायचीस तू, आई हसून म्हणाली. बाबा पण गालात हसत होते. जा बाबा, तुम्ही दोघं पण छळताय मला, मेघना लटक्या रागाने म्हणाली. छे ग, मुळीच नाही. आम्ही कशाला छळतोय तुला, सहज आपली आठवण करून दिली. तीच मेघना परत हवी आहे आम्हाला, बाबा बोलले. तीच आहे बाबा मी, मेघना म्हणाली. पण अशी शांत शांत नाही छान वाटत. तुझं हसणं खिदळणं सगळं मिस करतोय ग आम्ही, आई म्हणाली. उद्या येऊ द्या आरतीला, तिच्यासोबत जाते मी गावभर फिरायला, मग काही म्हणायचं नाही. आणि आई, तुझ्या तोंडाचा पट्टा अजिबात सुरू करायचा नाही, सांगून ठेवते, मेघना म्हणाली. आणि तिघेही आता हसायला लागले. घरातलं वातावरण आता जरा निवळत चालले होते. मेघना आपलं दुःख लपवून आईवडिलांसोबत हसत खेळत बोलायची. आपल्यामुळे आईबाबांना आणखी त्रास नको व्हायला असं वाटायचं तिला. बाबा, मला शिकायचं नाही आहे आता, तर माझी एक इच्छा आहे, मेघना म्हणाली. बोल ना, काय इच्छा आहे? तुला हवं ते कर, मी नकार देणार नाही. तुला कधी कशासाठी नाही म्हटले आहे का मी, बाबा म्हणाले. अहो बाबा, आधी ऐकून तर घ्या. हां बोल. बाबा, मला आर्मी जॉईन करायचं आहे, मेघना बोलली. काय? नाही, हे मुळीच शक्य नाही, तिचे बाबा म्हणाले. काय झालं? आत्ता तर तुम्ही म्हणत होतात ना तुला हवं ते कर म्हणून. मला कधी वाटलंच नाही तू असा विचार करशील. बाकी तू काहीही करायला माग, पण ते आर्मी नको, रमेशराव ठामपणे म्हणाले. असं काय करताय बाबा? विवेकची इच्छा होती मी आर्मीमध्ये जावं म्हणून. त्याच्या इच्छेसाठी तू आमचा जीव टांगणीला लावणार आहेस का? मलाही आवडतं बाबा, फक्त त्याची इच्छा होती म्हणून नाही, मेघना म्हणाली. डोळ्या देखत एवढा हसता खेळता पोरगा गेला. जावई गमावण्याचं दुःख मुलगा गमावण्यापेक्षा कमी नसतं. स्वतः अनुभवलं आहे आम्ही दोघांनी. आणि तूही आता त्याच आगीत उडी घ्यायची म्हणतेस? माझं काळीज एवढं मोठं नाही, रमेशराव मोठ्याने म्हणाले. आहे बाबा, तुमचं काळीज खूप मोठे आहे. फक्त तुम्ही माझ्या काळजीपोटी हे बोलताय एवढंच. पण सर्व आईवडिलांनी हाच विचार केला तर काय होईल आपल्या देशाचं? कोण जाईल लढाईवर? ते काय मला माहीत नाही. मी सुधीररावां एवढा मोठ्या मनाचा नाही. मला माझ्या लेकीला कुठल्याही संकटात बघायचं नाही आता. कमी वयात खूप दुःख सोसलंच बाळा तू. आणखी नको तुझ्या वाट्याला काही. उरलंय तरी काय बाबा, मेघना म्हणाली. त्यानिमित्ताने हातून देशसेवा तरी घडेल आणि विवेकची इच्छासुद्धा पूर्ण होईल, मेघना म्हणाली. हे काय लावलंस तू? विवेकची इच्छा, विवेकची इच्छा. आमच्या इच्छेचं काही महत्त्व नाही ना तुला. आम्ही असेच आहोत, फक्त विवेक तेवढा महत्त्वाचा आहे. बाबा, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मला तसं म्हणायचं नव्हतं. तुम्ही दोघंही तर आहात आता माझ्या आयुष्यात, मेघना म्हणाली. तिच्या डोळ्यांच्या कडा आता पाणावल्या होत्या. ती आपल्या रूममध्ये पळतच निघून गेली. कशाला असं बोललात तिला? आधीच कुठल्या परिस्थितीतून गेली आहे माहीत आहे ना. कधी कधी मुलांसाठी कठोरही व्हावं लागतं. हे काय नवीन खूळ? तो गेला आपल्या वाटेने, आता हिला पण आर्मीमध्ये जायचं आहे म्हणे. रमेशराव भयंकर रागात होते. तुम्ही शांत व्हा, आपण समजावू तिला. तसंही तिची तब्येत काही एवढी चांगली नाही. सिलेक्शन होईल असं थोडीच आहे, सुशीलाबाई म्हणाल्या. मेघना मात्र आपल्या रूममध्ये जाऊन रडत बसली होती. बाबांचं बोलण्याचं तिला वाईट वाटलेलं. एरवी आई एवढी बोलत असे, तिच्या बोलण्याचं तिला काही एवढं वाटत नाही. पण बाबा एखाद दुसरा शब्द बोलले तरी ते जिव्हारी लागायचं. ती दिवसभर आपल्या रूममध्ये रडत बसली होती. मेघना,
काय करतेस ग? अजून झोप झाली नाही तुझी? आरती तिला आवाज देत म्हणाली. नाही, आत्ताच डोळा लागलाय. संध्याकाळ व्हायला आली. उठ लवकर, असं झोपून राहायचं नसतं. आपल्याला बाहेर पण जायचं आहे. उठ आणि आवर पटकन. उठते, पण माझं कुठेही बाहेर जायचं मूड नाही, मेघना म्हणाली. आता काय झालं तुझ्या मूडला? चल मी ठीक करते मूड, आरती म्हणाली. असंच सहजच. अगं पोरींनो, चहा घ्यायला येताय ना बाहेर? आवीने आवाज दिला. हो काकू, आलोच. चल ग, जा फ्रेश हो लवकर. मेघना फ्रेश व्हायला निघून गेली. 5 मिनिटात दोघी खाली आल्या. रडल्याने मेघनाचा चेहरा लाल झाला होता. जा आता, लवकर आवरून ये, आपण बाहेर जातोय, आरती म्हणाली. बघ बाई आरती, आता तूच समजावी या पोरीला. आर्मीमध्ये जायचा विचार करत आहे, तिची आई म्हणाली. रमेशराव घरी नव्हते. मेघना आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आवरायला निघून गेली. हो, मलाही बोलली त्या दिवशी. छान आहे ना काकू, काहीतरी करायला तयार तर झाली. इथे गावात राहून तसंही काय करणार आहे ती, आरती म्हणाली. अगं आमची अशी हिंमत व्हायची, कशी हिंमत व्हायची तिला पाठवायला? दुसरी कुठली नोकरी असती तर ठीक होतं, पण हे सैन्यात जायचं म्हणजे त्यात एवढं सगळं डोळ्यात देखत घडून गेलं. आता परतही त्याच वाटेने जायचं म्हणते, मन कसं धरवणार सांग ना, तिची आई काळजीने बोलत होती. तुमचंही बरोबरच आहे, पण अगं तिचे बाबा किती रागवले माहीत आहे? एकतर ही पोरगी त्यांचा जीव की प्राण आहे. तिच्या आजारपणात काय अवस्था झाली होती त्यांची माहीत आहे ना, आई म्हणाली. काकू, मी तिला जरा बाहेर घेऊन जाते. तिच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे बघते. चालेल ना? विचारायचं काय आहे, तुझीच मैत्रीण आहे. जा, कुठे जाता येते, पण सांभाळून आणि लवकर या, आई म्हणाली. मेघना तयार होऊन बाहेर आली. तयारी म्हणजे काय, अगदी साधासा ड्रेस, चेहऱ्याला पावडर आणि टिकली, गळ्यात छोटंसं मंगळसूत्र होतं अजूनही. आतापर्यंत तिची अवस्था बघता कुणी तिच्याकडून ते काढून घेतले नाही. आता बरी झाल्यावर तिने स्पष्ट नकार दिला ते काढायला. तिने आरतीला चल म्हणून इशारा केला आणि ती तिच्या मागोमाग चालू लागली. कुठे जात आहोत आपण, मेघनाने विचारले. कळेलच तुला, तू चल तर खरी. आरती तिला तिच्या मैत्रिणीच्या घरी घेऊन आली. मेघना तिला ओळखत होती. तिचं साधारण 4 वर्षापूर्वी लग्न झालेलं, पण ती इथे कशी? तिच्या चेहऱ्यावरून ती आत्ताच बाहेरून आली आहे असं वाटत होतं. अलका, कशी आहेस, आरतीने विचारले. ए आरती, मेघना नाही, अलकाने विचारले. मेघनाने हसून तिला उत्तर दिले. इकडे तिकडे नजर फिरवली तर एक छोटीशी रूम, त्यात रोजच्या वापरातील वस्तू, तिचे आणि छोट्या मुलाचे कपडे, एवढेच सामान. हो, मेघनाच आहे. म्हटलं चला तुला भेटायला घेऊन येते. आत्ताच आलीस का? हो, आत्ताच आली कामावरून, ती दोघींना पाणी देत म्हणाली. एवढ्या छोट्याशा रूममध्ये ती आपल्या मुलासोबत राहत होती. मेघना, अलकाचा नवरा 6 महिने झाले मरण पावला. सासरच्यांनीही इस्टेटीला वाटेकरी नको म्हणून घराबाहेर काढून दिले. इथे भावाच्या आसऱ्याने आली तर वहिनीने तमाशा सुरू केला. आई वडील म्हातारे, ते तरी काय करणार, म्हणून मग इथे रूम घेऊन आपल्या मुलासोबत राहते. शेतात मजुरीला जाते, आरती सांगत होती. काय करू, नवरा मेला, त्याचं दुःख करायला वेळच मिळाला नाही. 2 वेळच्या जेवणाची भ्रांत माणसाला आपल्या दुःखाचा विसर पाडते. संकट आले की आपलं कोण परकं कोण सगळं समजतं, अलका चहा करता करता बोलत होती. तेवढ्यात तिच्या आईने तिच्या 2 वर्षाच्या मुलाला आणून दिले. तो आई आई करत अलकाच्या कुशीत शिरला. तू 2 दिवस ट्रेनिंगला येणार आहेस अलका. महिला पुनर्वसनाचे ट्रेनिंग आहे तालुक्याला. चांगलं मार्गदर्शन करतात शालिनी मॅडम. तुझ्यासारख्या गरजू महिलांना लघु व्यवसायासाठी भांडवल पण उपलब्ध करून देतात, आरती अलकाला माहिती सांगत होती. अलकासुद्धा मन लावून ऐकत होती. हो, नक्की येईल. तसंही मजुरी कुठे वर्षभर असते. आपलं हातावर पोट आहे म्हटल्यावर काहीतरी मार्ग काढावाच लागेल, अलका बोलली. मग तयार राहा, या सोमवारला तू माझ्यासोबत येणार आहेस, आरती म्हणाली. अलकाने होकार दिला. थोडा वेळ गप्पा गोष्टी केल्यानंतर मेघना आणि आरती घरी जायला निघाल्या. तर आजचा भाग इथपर्यंतच. तुम्हाला काय वाटतं, मेघनाने आर्मी जॉईन करायला पाहिजे की आईवडिलांचं ऐकायला पाहिजे? पटापट कॉमेंट्स करून कळवा. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.